नमस्कार मित्रांनो, आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्याचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. तर मित्रांनो, थंबनेल बघून तुम्हाला कळलं असेल आजचा ब्लॉग हा ट्रॅव्हलिंग ब्लॉग आहे. हो मित्रांनो, खूप दिवसांनी म्हणजे परत आता ट्रॅव्हलिंग ब्लॉग करतोय. तर आजचा ट्रॅव्हलिंग ब्लॉग असणार आहे आपलं पुणे टू नागपूर आणि समृद्धी महामार्गावरूनच जाणार आहे आपण. तर विषय असा आहे, का चाललो हे तुम्हाला सांगतो. आपलं मी आता तुम्हाला मागं दिसू लागलंय मारुती सुझुकी नेक्सा शोरूम. एक नेक्सा शोरूमची एक कार आहे, हे आता तुम्हाला मागे आहे तिथे दिसू लागला होता. काढलं आत्ता कार बाहेर. तर ह्या कारला घेऊन नागपूरला सोडायला जायचं आहे. तर त्यासोबत त्यांची ओनर पण येणार होती, त्यांना तिकडे सोडणार आहे. तर बघू, त्यांना काही वाटत नसेल तर आपण करूया कंटिन्यू. ठीक आहे. तर चला, गाडी तर आता आपण काढलेली आहे. ही आहे गाडी आपली. ही गाडी घेऊन जाणार आहे आपण सध्या आता. ठीक आहे. या गाडीला नागपूरला सोडूया आणि याच्यासोबतच आपल्याला परत परतीचं पण ट्रॅव्हलिंग ब्लॉग असणार आहे. हो, तेही जमलं तर तेही करू. ठीक आहे. तर मित्रांनो, आता सुरुवात झालेली आहे आपल्याला. आता सध्या ओनरला फोन केला होता यांच्या गाडीच्या. तर ते ओनर आहेत शिवाजीनगरला पुण्यातील. तर त्यांना तिकडे पिकअप करायचं, तिथून नगरमार्गे आपण निघूयात समृद्धी महामार्गाला. तर आपल्याला रस्त्यात आपण कुठे कुठे नाश्त्याला उभारणार आहे, जेवायला होणार आहे. टोटल 12 तास तर लागणारच आहे. त्या 12 तासाचा हे प्रवासामध्ये तुम्हाला जेवढं कमीमध्ये प्रवास करायचा प्रयत्न करणार आहे मी, तेवढं कमी करणारच आहे. तर आपलं एक स्पीड पण मेंटेन ठेवणार आहे आणि आपल्याला काय काय होणार आहे काय काय नाही बघणार आहे. आणि बघू, त्या ओनरला पण पटलं तर ठीक, त्यांना पण थोडंसं कन्व्हिन्स करतो आणि आपल्याला कंटिन्यू ब्लॉग बनवण्यासाठी त्यांना येत असेल तर अजून चांगलं आहे. लय बरं ते एकदम फ्रेंडली. फोनवरती तर त्यांनी बोलताना तर वाटू लागलं ते एकदम फ्रँकली आहेत, एकदम मस्त, एकदम ही आहे ती. तर बघू, त्यांना पण बोलता बोलता नाही जमलं तरी पण मी तुम्हाला माझं स्वतःच आहे ना आपलं ते दाखवता येईल. कुठे नाश्ता करणार आहे, नाश्ता कसा असणार आहे, जेवण कुठं करणार आहे, जेवण कसं असणार आहे ते तुम्हाला दाखवत आणि आपल्याला निघणार आपण पूर्ण अख्खा समृद्धी महामार्ग क्रॉस करून नागपूरला. ओके. तर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. आणि आवडला असेल आजचा व्लॉग तर लाईक करा आणि शेअर करायला पण विसरू नका. ठीक आहे. तर कंटिन्यू शेवटपर्यंत बघा आजचा व्लॉग. ठीक आहे. चला तर मग जो आता त्यांना पिकअप करायला. फायनली आम्ही पोहोचलोय आता शिवाजीनगरला त्यांना घेण्यासाठी. ते उभे आहेत, यंगच आहेत. तर मित्रांनो, आता आम्ही वाघोलीत आलेलो आहे. वाघोलीत ते सरांच्या मित्रांशी भेटायला आलो आहे. आम्ही थांबलो आहे, ते वर गेलेत त्यांच्या मित्राशी. तर आपण इथं खाली थांबलो आहे. बघू शकता तुम्ही, इथे मोठं वाघोलीचं ॲव्ही इस्टेट म्हणून एक सोसायटीत आहे, तिथं त्यांचे मित्र राहतात, त्यांना भेटायला गेलेले आहेत. तर बघू आता इथं किती उशीर लागतं आणि इथून निघायचं आपल्याला काहीतरी लवकरच. जेवढं लवकर होईल तेवढं लवकर निघायचं करायचं आहे. ठीक आहे. इथून आधी नाश्ता करेल आता आम्ही कुठे पुढे गेल्यानंतर. नाश्ता बघू, नाश्ता झाल्या मग पुढं समृद्धी. आता पेट्रोल पण भरून घेतलं, टाकी फुल करून घेतली. बघू आता कुठं काय काय कसं निघायचं ते बघू, आता सांगू आपण. ठीक आहे. तर मित्रांनो, त्यांना उशीर होत होता म्हणून मी नाश्ता करून घे म्हणलं मला. तर ते नाश्ता करून नॉनस्टॉप आता निघणार आम्ही. तर आता नाश्ता करून घेतला. आता तुम्ही बघितलं साऊथ इंडियनचा होता, तो भारी होता आणि माझा आवडता उडीद वडा. तर मी ते नाश्ता करून घेतलं, चहा घेतला, सगळं झालं. आता टाकी पण फुल आहे. सर आलं तर कंटिन्यू आम्ही आता नॉनस्टॉप निघणार आम्ही इथून. ठीक आहे. तर आता डायरेक्ट जेवायलाच उभारेल दोघे, जास्त कुठे नाही. ठीक आहे. तर आता प्रोसेस पण झालेला आपलं. VRL ट्रॅव्हल्स पण आपण बुकिंग केलेलं आहे. आता मी फक्त अजून चेंज केलेलं आहे. तर आपण पुणे नागपूर पुणे असं आपलं हे ब्लॉग असणार आहे. कारण आता इथून ट्रॅव्हलिंग करून करून मला खूप थकवा होईल. कारण रात्रीचं त्या परतीचं प्रवासाचं मी ब्लॉग जास्त नाही बनवू शकत. पण जे झोपेल तर डायरेक्ट मी झोपूनच जाईल. स्लीपर कोच AC घेतलेला आहे. ठीक आहे. तर आता
ते पण दाखवणार आहे एसीचं. बस येताना पण जेवढं काही शक्य होईल तेवढं करेल, कारण मला झोप लागणारच आहे. तर त्यासाठी थोडंफारच तेवढं तिथलं ट्रॅव्हलिंग दाखवणार आहे. समजा महामार्ग दाखवणार आहे. येताना VRL ट्रॅव्हलिंग कसं असणार आहे हे तर तुम्हाला एक्सपिरियन्स दाखवणार आहे. मी पण फर्स्ट टाईम VRLमध्ये बसत आहे, ते पण स्लीपर कोचमध्ये AC. आणि टोटल आपल्याला 12 तासाचा रिटर्न प्रवास असणार आहे. ते पण रात्री 10:30 वाजताचं बुकिंग झालं आहे आणि बुकिंग सीट कन्फर्म पण झालेलं आहे. आणि तिथून निघायला 10:30 वाजता बोर्डिंग आहे. आणि तर परत खराडी बायपासलाच आपल्याला ड्रॉप लोकेशन दिलेलं आहे. तिथून परत आपण उद्या सकाळी 10 वाजता आपल्याला इथं पोहोचणार आहोत आपण. तर असा हा पूर्ण व्हिडिओ असणार आहे पूर्ण. आणि थोडंसं मोठं होईलच, कारण मी 2 ब्लॉग बनवायचा विचार केला होता. इथून फक्त नागपूरला जायचं जे काय असेल ते, आणि मग तिथून वेगळं परत करणार असं सांगितलं होतं. पण आता परत चेंज केलेलं आहे मी. तर डायरेक्टली एका हा व्हिडिओमध्येच असणार आहे आणि थोडंसं मोठं पण होईल. हे पण पूर्ण बघत घ्या, तुम्हाला पण एक्सपिरियन्स पण भेटेल. मला माझा हा नवीन एक्सपिरियन्स असणार आहे. ठीक आहे, तर भेटू असंच. आता डायरेक्ट आता नॉनस्टॉप निघणार आता होईल. काही वेळात उशीर लागेल त्यांना, त्यांचं रिलेटिव्ह आणि ते कधी आलेले नाही तिकडे जास्त, म्हणून त्यांनी आता भेटतील. त्यांचा नाश्ता वगैरे त्यांच्या घरी असणार आहे, म्हणून मी बाहेर नाश्ता करून घेतला. नाश्त्याचा प्रोग्राम आता हा चेंज झाला असल्यामुळं आता जेवणाचं तर आम्ही सोबतच जेवण करेल. तर जेवण कुठं होईल काय माहीत नाही, बघू. तर जिथं जेवायला थांबेल ते सांगेलच, कुठलं हॉटेल असेल तिथलं जेवण पण तुम्हाला दाखवत राहील. ठीक आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, फायनली आम्ही पोचलो आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये. तर आता इथून आम्ही समृद्धीला लागणार आहे. त्याआधी आपल्या ह्या गाडीमध्ये चार्जर नव्हता, मोबाईल सगळे थोडंसं बॅटरी लो झालेलं आहे. तर सर इथे होंडाई समोर दिसतं ना, होंडाई शोरूम आहे ना, त्यामध्ये जाऊन त्या एक्सेसरीजच्या ठिकाणी जाऊन तुम्ही विचारून येत आहेत की चांगलं व्होल्टेजचं आहे का नाही ते घेण्यासाठी. तर आम्ही थांबलोय, गाडी चालवायला एक नंबर वाटतंय, एकच नंबर गाडी आहे. लय भारी वाटू लागलंय. नॉनस्टॉप आलोय, नॉनस्टॉप घेऊन आलोय. तर आता आता इथून आता अजून जेवायचं पण चाललंय आमचं. काय करायचं, समृद्धीवरती एकाला विचारलं होतं आम्ही की समृद्धीमध्ये जेवण म्हणजे समृद्धी महामार्गावरती जेवणाचं सोय आहे, पण एवढं चांगलं नाही असं म्हणत होते. तर आता तिथून बघू, ते म्हणतात कुठं घ्यायचं काय नाही ते बघू, काय ठरतील कुठं जेवायचं काय. ते आधी समृद्धीला जायचं आधीच जेवणाचं ठरेल का काय नाही ते बघायचं आहे. बघू, तुला सांगतो. आता तिथं उभारलं म्हणून आता तुम्हाला दाखवलं आहे. ठीक आहे, ऊन तर भरपूर, बाप रे बाप, ऊन खूपच वाढलेलं आहे. तर मित्रांनो, त्या होंडाई शोरूममध्ये नव्हता चार्जिंग. तर आम्ही इथे गुरुकृपा कार डेकोर ह्या इथे आले, ह्या इथे बघतोय चार्जर. तर चार्जर घेतल्याशिवाय तर आपलं मोबाईल चालतच नाही का. केबल तिथे ह्याचं छोटं आहे ना हे, छोटं नाही ते एकदम नॉर्मल केलेलं त्याला सगळ्या याच्यात बसण्यासाठी, बाहेर नाही येणार जास्त. अडका बिडकायचं आताच मग नाही पकडून मग परत चेंज बिंज करता येणार नाही. अच्छा, हां, त्याला हे दिलंय का पकडून मग कारण ते जेवढं होल आहे ना ते फेस टू फेस मध्ये, हा मी म्हणलं काढताना ताप व्हायचं. मग काही ना बाहेर फेकते त्याच्यामुळं एकदम प्रॉपर बनवलं. तर फायनली आम्ही मित्रांनो पोचलो आहे. तर जेवणाची वेळ झालेली आहे, त्यामुळे समृद्धी महामार्गावर लागायच्या आधीच आम्ही जेवण ते करून घेणार आहे. तर इथं शाही मधुरम प्युअर व्हेज म्हणून आम्हाला थोडंसं बरं वाटलं. तर इथं या ठिकाणी आम्ही जेवण करून घेणार आहे. मग इथून आपण समुद्र महामार्गाच्या म्हणजे हवेनं निघणार आम्ही. ठीक आहे, चला बघा आता जेवण कसं आहे ते बघू इथून. ठीक आहे, चला आता जेवण. मस्त. तर मित्रांनो, आम्ही आता पोचलोय. ताटं लागलेले आहेत आमचे. तर ह्या ताटावर आम्ही ऑर्डर केलेला आहे काजू पनीर मसाला घेतलेला आहे, त्यासोबत नान घेतलेला आहे. तर एकच भाजी घेतलेली आहे सध्या, तर कारण आम्ही दोघेच आहेत. तर त्यांना पण सध्या ऑइलचा इश्यू आहे, ॲसिडिटी वगैरे. माझं पण ड्रायव्हिंग असल्यामुळे तुम्हाला पण माहिती आहे मी पण जास्त ऑइली आणि जास्त तिखट खात नाही, म्हणून आम्ही मीडियममध्ये सगळं सांगितलेलं आहे. तर आता येईल भाऊ, यांची टेस्ट कसं असणार आहे ते तुम्हाला सांगेलच. तर फर्स्ट टाईम एवढं इकडे या साईडला मी फर्स्ट टाईम जेवतो या साईडला.
त्या नगरच्या अलीकडे आपण जेवलेलं माहिती आहे तुम्हाला. तर हे फर्स्ट टाइम आपण इथं पुढे आलोय. बघू कसं असणार आहे टेस्ट आम्हाला सांगेल तुम्हाला. ठीक आहे. ब्लॉग वगैरे करते का ब्लॉग असतं. शहरांना घेऊ हिंदी बी थोडं व्हायरल नाही हा शहरांना घेऊ फक्त अरे काय नाही चेहरा नाही घ्यायचा असं नसतं ना. चल तुझा डिमांड असेल सर नाही घेणार चेहरा. नको घेऊ टेन्शन नको घेऊ. इंस्टाग्रामवर सोडते का मी ब्लॉग नाही यूट्यूब मी इंस्टाग्रामवर नाही सोडत नाही. इंस्टा नाही आपलं. तो इंस्टावर आहे का? इंस्टावर नाही आहे. तर मित्रांनो आपल्याला आलं आहे. अरे याच्यात पनीर कुठे दिसू लागलेला का बुर्जी केला काय पनीरची? मग म्हटलं काजूच दिसू लागलं. पनीरच दिसू लागलं. तर आलेली आहे भाजी. तर ह्यामध्ये फक्त मला तर काजूच दिसू लागले ती. आणि पनीर आणि बुर्जी जसं असतो ना पनीर बुर्जी त्या पद्धतीनं पनीर त्यामध्ये आहे म्हणतात. तर मला तर पनीर जास्त काही दिसत नाही आहे. नाव सर पनीर नाही आहे ना जास्त. पनीर थोडं कमी आहे. काजू जास्त दिसू लागले ते. आता टेस्टला कसा असणार आहे. ठीक आहे एवढं काय नाही. ठीक आहे असं काही रेटिंग देण्यासारखं नाही आहे. ठीक आहे. आता आम्ही जेवण घेतो लगेचच फास्ट. आणि इथून आम्हाला अजून टोटली पाच तास तरी लागणार. अजून समृद्धीवरून 5 तास लागणार आहे. तर जेवण करून आता निघू आपण थोडं उशिराने. तर मित्रांनो जेवण वगैरे झालेलं आहे. जेवण एवढा बकवास होता बा एवढा बकवास होता काहीच नाही. त्यात आम्ही पनीर काजू मसाला सांगितलं त्यात फक्त काजूच भेटाल ते पनीर तर दिसलंच नाही. आणि ते पनीर काजू मसाला काय मधुरामच्या हिशोबाने काहीच नव्हतं एवढं. म्हणून बरं झालं आम्ही एकच भाजी सांगितलं आणि नान्स घेऊन जेवण तेवढं फक्त केलं. पण आता संध्याकाळी जेवण मात्र आम्ही मस्त करणार आहे. तिथलं काय नागपूरचंच ते फेमस आहे म्हणे. तिथलं जास्त चालतं आहे काळा रस्सा. तो नॉनव्हेज घेणार आहे आम्ही सावजीचा. तर तिथं बघू तिथं कसं असणार ते. आता आम्ही जेवण झालेलं आहे. तर आता आम्ही निघतो. समृद्धी महामार्गानं लागणार आहे. तर चला बघू आता समृद्धी महामार्गावरचा प्रवास थोडंसं तुम्हाला दाखवतो. समृद्धी महामार्ग पण कसा असणार आहे काय नाही. टॉप रस्ता आहे. बघूया कसा आहे. हे लागलो आहे आम्ही समृद्धी महामार्गाला मित्रांनो. बघू शकता या समृद्धी महामार्गाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे नाव दिलेलं आहे. मुंबई नागपूर एक्सप्रेस. तर मित्रांनो लागलो आम्ही सध्या. टोल क्रॉस केलं. कितीचं टोल लागलो पहिलं काय मेसेज आला तुम्हाला? अजून तरी मेसेज आलेला नाही. एक्झिटला होईल मेसेज टोटल. आय थिंक मला वाटतं इथून 75 पैसे पर किलोमीटर ₹1.75 पर किलोमीटरच्या हिशोबानं टोल लागतो इथे. तेवढं चार्जेस द्यावं लागतं आपल्याला. आणि सध्या खूप सुनसान असलेला हा समृद्धी महामार्ग आहे. आजूबाजूला काही दिसत नाही तुम्हाला. बघितलं आत्ता तुम्ही. तर बघू इथं 120 स्पीड लिमिट आहे. तर आपण 100च्या आतच राहणार आहे. जास्त ओव्हर स्पीड करणार नाही. पण आवडलं आपल्याला. मस्त आहे. बघू शकता सगळे सनाट निघतात गाड्या. ठीक आहे. आणि अरिजित सिंगचं गाणे लावून आता मी पण सनाट निघणार आहे 100च्या स्पीडनं. म्हणजे 100 क्रॉस करणार नाही. ठीक आहे. चला आता कधी कुठं एक्झिट होईल आणि कुठं स्टॉप घेईल ते तुम्हाला सांगत राहील. तर मित्रांनो आम्ही फायनली आता पेट्रोल पंपावर आहे. तुम्हाला सांगायची गोष्ट अशी होती की 150 किलोमीटर आम्ही नॉन स्टॉप आलो आहे. कुठेच काहीच भेटायला तयार नव्हतं. कुठेच काही नाही. पूर्ण सामसूम.
ते काही व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत बघा, तुम्हाला माहिती आहे का? रील्स वगैरे व्हायरल झालेले आहेत. काही चाय मिल रहेगा तो ठीक होता है ऐसी जगह पे, असं तो नाही का बिझनेस आपलं काय ते डिक्शनरी चॅनलवरचा ते एक शो होता, मला लक्षात येईना, मला मेम्स लावतो तरी. त्यासारखं सेम झालेलं बघा. वारा तर इतका सुटलेला आहे, 150 किलोमीटर नॉनस्टॉप मारलो आहे मी. पण रनिंग एवढे काय नाही, पण 150 किलोमीटरमध्ये कुठेच काहीच भेटेना. शेवटी पेट्रोल पंपावर भेटलं आणि आम्ही जेवण हे आधी करून घेतलं, हे खूप बरं झालं. म्हणजे समुद्री महामार्गाला लागायच्या आधी केलं आणि त्यामुळं ते खूप बरं झालं. आता हे असे छोटे छोटेसे आपले ढाबे कसे असतात त्या प्रकारचे इथे आहेत आणि त्या साईडला पण आहे, तिकडे तिकडे आहे. तर आपण आता चहा वगैरे घेऊया. ठीक आहे, काय म्हणताय काका? काय नाही, डिझेल चालवलं. हा, डिझेल कुठं गाडी बंद पडली आहे? नाही, गाडी नाही, ते पाणीचं इंजिन. पाणी आहे वाटतं. हा, पेट्रोल घेऊन चाललंय ना तो? ते पेट्रोल घेऊन चालला. तेवढे पेट्रोल बस होत आहे. एक्सपिरियन्स मस्त आहे, नॉनस्टॉप निघते. 150 किलोमीटर कशी कटली कळलंच नाही मित्रांनो. खरंच काय कळलं नाही कधी संपली 150 किलोमीटर. असं वाटलं की आत्ता कुठंतरी आम्ही 40-50 किलोमीटर रनिंग केल्यासारखं असं वाटलं. चांगलं आहे, पुणे मुंबई एक्सप्रेसपेक्षा पण चांगलं आहे. तिथे थोडंसं ट्रॅफिक आहे, इथे कमी ट्रॅफिक आहे, स्मूथ चालते, फास्ट चालते, एक लेवल एक स्ट्रेट रस्ता चालतो. स्पोर्ट्स कार असेल तर रेसिंगचं ट्राय करत असेल तर येतं आरामशीर तुम्ही 250 ते 250 पर्यंत आरामशीर तुम्ही क्रॉस करू शकता. त्याला कंट्रोल आहे त्याला, हा बरं का, कोणी पण नाही. मस्त नॅच कॉफी प्यायला लागलो मी. कमी साखर आहे ना, कमी साखर आलंय. मॅडम सांगितलं त्यांनी कमी साखर करून देणार. मॅजिक साखर टाकतो. हां, नाही नको असं. हा कॅन्सल केला, नेक्स्ट कॉफी पितो.